माझे नाव नंदिनी कृष्णा डुरंगीकर. मी इयत्ता 4थी अ मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव आहे भारतीय जैन संघटना प्राथमिक विद्यालय. माझ्या गोष्टीचे नाव आहे बेडूक आणि उंदीर. एका छोट्याशा तलावात एक बेडूक राहत होता. त्या तलावाजवळ वडाच्या झाडाखाली एक बिळात उंदीर देखील राहत होता. ते दोघे चांगले मित्र होते आणि एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. उन्हाळ्यात एक दिवस दुपारी बेडकाने उंदराला तलावाच्या थंड पाण्यात पोहण्याचा सल्ला दिला. उंदराने उत्तर दिले, "अरे नाही, मी पाण्यात येऊ नाही शकत. मला पोहताच येत नाही." बेडकाने सुचविले, "मी तुझे पुढचे पाय माझ्या मागच्या पायांना बांधेन. मग माझ्याबरोबर तू पण पोहू शकील." उंदराला सूचना आवडली. विचार तर चांगला आहे." दोघांनी दोरीने आपले पाय बांधले आणि तलावात उडी मारली. बेडूक पोहू शकत होता म्हणून तो पोहण्याचा आनंद लुटत होता. पण उंदराचे काय? उंदराच्या कानात, नाकात, तोंडात पाणी गेले व त्याचा दम गोंठला. बिचारा उंदीर मरण पावला. पोहण्या झाल्यानंतर बेडूक पाण्यातून बाहेर आला तेव्हा मृत उंदीर देखील त्याच्या मागे बाहेर आला. बेडकाने उंदराचे शरीर चाचपून पाहिले तेव्हा त्याला उंदीर मेल्याचे दिसून आले. त्याच वेळी वर उडणाऱ्या एक बहिरी ससाण्याने मृत उंदराला बघितले. ससाना झेप घेऊन खाली उतरला. त्याने उंदीर आणि बेडकाला व उंच भरारी घेतली. थोड्याच वेळानंतर बेडकाला व उंदराला फडशा पाडला. धन्यवाद.